आणि हा धक्का केवळ विरोधी पक्षाला नाही तर जनतेला सुद्धा धक्का बसलेला आहे। कदाचित सत्ताधारी विजयाचा आनंद मानित असले तरी जनतेनं हा निकाल स्वीकारला असे काही दिसत नाही। ईव्हीएमवर शंका यावी अशा अनेक गोष्टी आता पुढे येत आहेत, त्याची खातरजमा करावी लागणार आहे। असं काय 3 महिन्यामध्ये घडलं की एवढा मोठा बदल व्हावा? आम्ही लोक तर प्रत्येक मतदाराच्या संपर्कात असणारे लोकप्रतिनिधी आहोत। असं असताना असं घडलं काय? नेमकं काय बदल असा घडला? कोणत्या कारणानं लोकांनी अशा प्रकारचा निकाल दिला? असं ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस अनेक गोष्टी ईव्हीएमच्या बाबतीत शंकास्पद आम्हाला वाटतायत। आणि म्हणून माननीय आमचे अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुद्धा या बाबतीतलं शंका व्यक्त केलेली आहे। ती शंका माझ्याही मनामध्ये आहे। सर, पण ज्या प्रकारे पहिल्या फळीत नेत्यांचा पराभव झालेला आहे, जे मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये होते, तर कुठेतरी काहीतरी तुम्हाला असं वाटतंय का काही ठरवून नाही काहीतरी हा घडलं हे तर वेगळं आहे, म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे, ही वस्तुस्थिती आहे। मी निवडणुका लढतो आणि माझा संपर्क हा माझ्या मतदारसंघातल्या आणि तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाशी माझा कनेक्ट आहे। त्यांना सुद्धा हे खरं वाटत नाही, त्यावेळेस आता कोणाला खरं वाटणार आहे? या पराभवानंतर आता पुन्हा उभारी कशी असेल? नाही, उभारी होईल, कारण जनता निश्चितपणे जनतेच्या मनामध्ये सुद्धा खूप शंका या बाबतीत आहेत। जनता आमच्या बरोबर राहील आणि जनतेला बरोबर घेऊन हा लढा आम्ही लढू आणि पुन्हा एकदा जे काही भांडाफोड करायचं त्यांचं ते झाल्याशिवाय राहणार नाहीची खात्री मला आहे। ठाकरेंच्या नेत्यांकडून एक भूमिका घेतली जाते की आता यापुढे ज्या निवडणुका होतील तिथे त्या स्वबळावर लढाव्याचं ठाकरेंच्या नेत्यांनी भूमिका घेतली आहे। नाही, ठीक आहे, तो विषय वेगळा आहे। तो ज्याचा त्याचा अधिकार असतो, स्वतःच्या बळावर लढायचं, कसं बरोबर घेऊन जायचं, कशात आम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढता येईल याचा विचार आम्ही निश्चितपणे करू, जे योग्य असेल ते करू। परंतु हे सगळं अत्यंत वेगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे। विरोधकांचं म्हणणं आहे काँग्रेसचे आता आमदार किती राहतील हा काँग्रेसचे आमदार नाही, मला अरे एक मिनिट काँग्रेसचे आमदार तुमच्या सोबत राहणार नाही असं भाजपचे नेते म्हणतात। असं आहे की त्यांना वाटतं तसं होणार नाही। काँग्रेसचे आमदार काँग्रेस बरोबर राहतील, जे एकनिष्ठ आहे ते तर राहतील। आपण मागचे अनुभव घेतलेला आहे, जे कोणी गेले त्यांनी उड्या मारलेलेच आहे, पूर्वीचा जुना इतिहास तेच गेलेले आहेत। त्यामुळे आम्हाला काही त्या बाबतीत शंका नाही। हे सर्व आमदार निश्चितपणे काँग्रेसबरोबर राहतील आणि सर्वजण एकत्र पद्धतीनं विरोध जो आहे, सत्तेला विरोध जो करायचा योग्य ठिकाणी तो विरोध करतील आणि जनतेचे प्रश्न ठामपणे मांडतील याची खात्री मला आहे। सर्व बहुमत आल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये, एकनाथ शिंदे कुठे नाराज असलेलं पाहायला मिळतंय। नाही, शेवटी त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे सगळं घडलेलं आहे, हेच अजूनही गांगरून गेलेले अशा प्रकारची परिस्थिती आहे। त्यावेळेस आता तो निर्णय करताना शेवटी ती तानातानी तर होणारच आहे। अशोक चव्हाण यांनी दहशत होती मतदारसंघामध्ये आणि ती दहशत संपवण्याचं काम आम्ही केलंय। आता यावर असं आहे, मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, त्याचा किती गैरउपयोग करावा आणि संगमेर तालुक्यात दहशत होती असं म्हणावं, हे जनतेला माहिती आहे ना, माझ्या जनतेला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे त्याच्यावरती शंका बाळगण्याचं काही कारण नाही। सर, अशोक चव्हाण यांनी असं एक वक्तव्य केलं आहे की ज्यांनी मला संपवलं आज त्यांचाच पराभव झालाय। नाही का, त्यांनी असं वक्तव्य त्रास दिला, असं आम्ही कोणता त्रास दिला त्यांना? त्यांचा कायम सन्मान होता, आम्ही कायम सन्मान ठेवला, शेवटच्या क्षणापर्यंत सन्मान होता त्यांचा। काँग्रेस ते गेले त्यांच्या मनातला हेतू साध्य करण्याकरता ते गेलेले।
सर एकनाथ शिंदे आज मौन सोडतात आहेत. गेले 3 दिवस ते बोललेले नाहीत. महायुतीकडे सर्वाधिक बहुमत आहे, तरी देखील मुख्यमंत्री निवडला जात नाहीये. नाही ते आता मौन सोडतात तर काय बोलतात हे ऐकण्यास उत्सुक आहे आम्ही. सर हिंदी में जानना चाहेंगे, एकनाथ शिंदे अभी प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं, आज कुछ बात करेंगे मुख्यमंत्री पद को लेकर? मुझे मालूम नहीं. अभी तो एकनाथ शिंदे जी हमारे अभी भी सीएम है, प्रभारी सीएम है. वो क्या बोलेंगे मुझे मालूम नहीं, लेकिन क्या बोलेंगे इसके लिए हमें भी इच्छा है सुनने के लिए कि क्या बोलने वाले हैं. ईवीएम को लेकर मल्लिकार्जुन खड़गे ने सवाल उठाए, क्या कहना? नहीं वो सच लगता है. बहुत सारे सबूत जो दिखते हैं प्रथम दर्शनी, उसमें तो कुछ न कुछ ईवीएम के में प्रॉब्लम है ऐसा दिखता है. लोगों में भी संभ्रम है कि क्या हुआ है ऐसा कि ये रिजल्ट आया है. तो ईवीएम के बारे में तो संभ्रम है. माननीय मल्लिकार्जुन खड़गे साहब ने वही बोला है. इसको लेकर कोई प्लान है क्या चेकिंग के लिए आप देंगे ये EVM? हमने तो चेकिंग के लिए दे रहे हैं, लेकिन इसमें क्या निश्चित प्रॉब्लम है वो आज मुझे मालूम नहीं है, लेकिन हमारे लोग खोजेंगे जरूर, वो भंडाफोड़ हो जाएगा. सर ईव्हीएमच्या विरोधात काही आंदोलन करणार का, आवाज उठवणार नाही. माननीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि प्रदेश काँग्रेस कमिटी सांगेल ते पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. सर अंबादास दानवे की तरफ से बयान दिया गया है कि खुद के दम पर लड़ना चाहिए था, खुद के दम पर लड़े होते तो शायद और ज्यादा सीटें आती. ठीक है, अभी ये तो चलने वाला है. सोचते हैं कैसा करना चाहिए था, कैसा नहीं करना चाहिए था, ये तो सोचते हैं. उसमें उनकी सोच है. वो कांग्रेस के बड़े नेताओं की हार की सबसे ज्यादा चर्चा है. ऐसे में सर ये जानना चाहेंगे कि जिस तरह से ये पूरा घटनाक्रम, क्या आप भी ईवीएम पर सवाल खड़े कर रहे हैं? क्या मुझे भी ईवीएम पर पूरा सवाल है. मेरे मन में भी लगता है कि कुछ न कुछ गड़बड़ तो है ही. सर मुख्यमंत्री पद को लेके एकनाथ शिंदे नाराज हैं, ऐसी बातें आ रही हैं कि उनको भी मुख्यमंत्री बनना है. होगा. उन्होंने भी अपनी ताकत है उनकी, वो दिखाते होंगे वहाँ. आज नेता निवड होईल. आजच्या बैठकीमध्ये ते नेता निवडतील की नाही हे मी कसं सांगू, परंतु आमचा गट नेत्याच्या बाबतीतला काहीतरी निर्णय होईल. सर परिवारवाद को लेकर कई बातें होती थी, अब एकनाथ शिंदे चाह रहे हैं कि शायद श्रीकांत शिंदे को उप मुख्यमंत्री बनाया जाए, ऐसी चर्चाएं चल रही हैं. आप क्या कहेंगे? ये मुझे आपने सुना है, मैंने सुना नहीं अभी तक.